दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनासाठी भिवंडीमध्ये भव्य तिरंगा मार्च, हजारो विद्यार्थी आणि युवकांचा मोर्चात सहभाग. जालन्यात विद्यार्थ्यांचा मोर्चा, दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ विद्यार्थी रस्त्यावर, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये आरपीआयचा आक्रमक मोर्चा, दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवरच्या लाठी हल्ल्याचा निषेध, एससी उपवर्गीकरणालाही विरोध. दिल्लीतल्या आंदोलकांवरच्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वर्ध्यामध्ये पुरोगामी संघटनांचा मोर्चा, काळी वस्त्र परिधान करत महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग. गोंदियाच्या भीमनगरमध्ये अंडरपास नको, उड्डाण पुलाच्या मागणीसाठी आंदोलन, 15 दिवसांपासून धरणं सुरू. पुण्यात घोरपडी पेठेमध्ये गोळीबार, पोलीस चौकीजवळच घडली घटना, एका संशयिताला अटक, दुसरा फरार. जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन पोलिसांची मोठी कारवाई, 2 आरोपींना अटक करत त्यांच्याकडनं 10 किलो 780 ग्रॅम गांजासह बाईक आणि मोबाईल जप्त. धाराशिवमध्ये पवनचक्कीला आग, लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा इथली घटना, शेतात काम करत असलेले शेतकरी भयभीत. बारामतीत अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले जय पवार, पुण्याच्या दिशेने जाताना उंडवडी टोल नाक्याजवळ एक अपघात झाला होता, त्यावेळी जय पवारांनी जखमीला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. मुंबई गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्याजवळ अमोनिया गॅस टँकर उलटल्यामुळे अपघात, टँकरमधनं कोणतीही गळती न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. साताऱ्याच्या फलटणजवळ कारचा भीषण अपघात, कारमधल्या 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी, तिघेही एकाच हॉस्टेलमधले कर्मचारी असल्याची माहिती. नांदेडच्या आजमवाडी गावामध्ये रस्त्यांच्या विकासाला ग्रहण, लोकप्रतिनिधींकडे तक्रार करूनही दखल घेत नसल्याचा ग्रामस्थांचा संताप, 28 तारखेपासून चिखलात उपोषण करण्याचा इशारा. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये 26 जुलैला छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर, मंत्र्यांसह लोकप्रतिनिधी राहणार उपस्थित, नागरिकांच्या समस्यांचं जागेवर निराकरण करण्याचा प्रयत्न होणार. म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर, ग्राहकांना 20 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे आणि 4 सप्टेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. एमबीबीएस पदवीधरांसाठी असलेली अनिवार्य 1 वर्षाची सरकारी सेवा रद्द करण्यात आली आहे. नवीन वैद्यकीय पदवीधरांना दिलासा, पीजी प्रवेश किंवा खासगी क्षेत्रातील संधी त्वरित स्वीकारता येईल. शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरामध्ये भाविकांची गर्दी, 2 दिवस मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार. उद्या आषाढी एकादशी निमित्त मंदिरामध्ये विशेष धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. आषाढी निमित्त 25 ते 30 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल, 10 किलोमीटरपेक्षा लांब दर्शनाची रांग गेली आहे, तर दर्शन मंडपात फिरवलेल्या अंतरासह रांगेचं अंतर 30 किलोमीटरपेक्षा जास्त. पीव्ही सिंधू चायना ओपनच्या बॅडमिंटन स्पर्धेतनं बाहेर, दुसऱ्या फेरीच्या सामन्यात चीन यूएफईकडनं अटीतटीच्या लढतीमध्ये पराभव.